संध्याकाळी झोपायच्या टायमाला मात्र कुणाकडे तोंड करून झोपलं पाहिजे? डोकं पूर्वेकडे डोकं करून झोपलं पाहिजे. आम्ही कडं माळ घालताना मात्र सांगत असतो, अनुष्ठानामध्ये नियम सांगितले का उत्तर दक्षिण असं जर झोपलं ना, अंतविधीला मात्र उत्तर दक्षिण ठेवतात. आणि उत्तर दक्षिण झोपलं तर रात्री 12 वाजेनंतर एक तारा इकडे जात असतो. तुम्ही उठून पहा, रॉकेट सारखं एक तारा इकडे जातो. 1:30 पावणे 2च्या सुमारास पुन्हा एक तारा इकडे जातो. त्याचा शरीरावरती खूप मोठा परिणाम होतो. शारीरिक स्वास्थ्य बिघडून जातं. म्हणून मात्र पूर्वेकडे डोकं करून झोपा, पश्चिमेक पाय करून झोपा आणि सूर्यनारायण उगवण्याच्या 1.5 तास पहिले उठा. 1.5 तास पहिले उठा. यश आरोग्य याला शोधायची गरज नाही, हे तुम्हाला शोधत तुमच्याकडे येईल. म्हणून अशा पद्धतीनं फक्त इथं सासूरवाडीला जर गेलं तर तिथं दिशा बदलायची, झोपायची. सासूरवाडीला जर गेलं ना, तिथं दक्षिणेकडे डोकं करून झोपायचं. मग घर जावं असलं तर मग नाही बघ, मग आपलाच कार्यक्रम करायचा. फक्त 2-3 दिवस पाहुणे असलं तर आता हे कामून झोपायचं हे नंतर सांगा तुम्हाला. कारण की इथं जर समजा सासूरवाडीचे असले तर त्यांनाही कळलं ना, जावई बापूंना भेटायचं आम्हाला, मग सांगू आम्ही. म्हणून अशा तिथीमध्ये आणि इथं मात्र एक सकाळी उठल्यानंतर आपण लॅट्रिनला जातो ना, तर तिथं मात्र सूर्यनारायण असताना दिवसा मात्र उत्तरेकडे तोंड करून बसायचं. सूर्योदय मावळल्यानंतर रात्रीच्या वेळेस मात्र दक्षिणेकडे तोंड करून बसायचं. लघवी संडासला चुकून सुद्धा पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे तोंड करून बसायचं नाही. पूर्वेकडे सूर्यनारायण आहे, पश्चिमेकडे चंद्रदेवाची दिशा आहे. पूर्वेकडे सूर्यनारायण आहे, पश्चिमेकडे देवी देवता आहे. म्हणून मात्र तुम्ही जर समजा चुकून सुद्धा पूर्वेकडं आणि पश्चिमेकडे तोंड करून बसले तर गुप्त अंगाचे आजार होणार तुम्हाला. म्हणून मात्र त्याच्याकरता ह्या गोष्टी मात्र आपण पाळायचं. आणि एक ब्रह्म विष्णू महेश हे तिन्ही देव आहे. तिन्ही देव याच्यात मतभेद नाही. आपल्यातच तिन्ही देव आहे, आपल्यामध्ये तिन्ही देव आहे. इथून वरती मात्र हे जे डोकं बिकं सगळे जे आहे ना, एवढं भगवान शिवप्रभू आहे. डोळे, कान, नाक, तोंड हे डोकं भगवान शिवप्रभू. इथून तर कमरापर्यंतचा जो भाग आहे भगवान महाविष्णू. त्याच्या तर हृदयामध्ये शंकर भगवान आहे. आणि कमरापासून तर पायाच्या नखापर्यंतचा जो भाग येतो तो ब्रह्मदेवाचा. म्हणून पाणी पितानाही, जेवण करतानाही तर आणि पूजापाठ करतानाही गुरुजी पण सांगतात, ओम केशवाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा, ओम माधवाय स्वाहा. म्हणून आपण जेवणाच्या वेळेस मात्र पाणी पिताना सुद्धा ओम केशवाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा, ओम माधवाय स्वाहा अशा पद्धतीने म्हणा. जेवण झाल्यानंतर सुद्धा 3 घोट पाणी प्या. जेवण करताना 3 घास पहिलं घ्या. आणि हे एखादी गाडी मात्र 4 तास उभी राहिली ना, 4 तासानंतर तिला शेल मारायचं असेल, 4 तासांनी चालू करायचं असेल ना, तर 3 घोट पाणी प्या. ताण नसली तरी पण तेव्हाच गाडीला शेल मारा. ह्या पद्धतीने मात्र हे तुम्हाला नित्य नेमाने मात्र केलं तर हे तुमचं नित्य अनुष्ठान, हे तुमचं नित्य अनुष्ठान. कधी पण मात्र पाणी पिताना, जेवण करताना ओम केशवाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा, माधवाय स्वाहा. जेव्हा आपण हात धुतो ना त्या टायमाला ओम ऋषिकेशाय नमः अशा पद्धतीने म्हणून मात्र हात धुवायचे. आणि कुठल्याही कार्याला सुरुवात करताना मात्र संकल्पाशिवाय ते कार्य पुरं होत नाही. संकल्पाशिवाय ते कार्य पुरं होत नाही. मग आता संकल्पही तुम्हाला मात्र कळायला पाहिजे.
आता जसं आपण सकाळी सकाळी विधी आरतीच्या टायमाला संकल्प करतो ना, आशिगाव क्षत्रे विश्ववसू नाम संवत्सरे उत्तरायणी, इथं विधी करताना ग्रीष्म ऋतू आणि आता वैशाख मासे शुक्ल पक्षी, असं आता कोणाला हे मात्र एवढं येणं शक्य नाही. कमीत कमी तुमच्या कार्यात तुम्हाला यश येवा असं वाटत असेल ना, फक्त तुम्हाला वार तर माहिती असेल का नाही. आजच्या वाराचं नाव घ्या, नमस्कार करा. आजचा वार मंगळवार, आजचा मंगळवार आहे, बस असं नमस्कार करा आणि कार्याला जा, तरी यश येईल. आजची तिथी, आजचं नक्षत्र, आजचा योग, आजचं आयान. आता मात्र इथं संवत्सर मात्र वर्षभर असतं, पाडव्यापासून संवत्सर बदललं. आयन मात्र 6 महिन्याचं असतं. आयन उत्तरायण दक्षिणायन. ऋतू 4 महिन्याचा असतो, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. पण त्याच्यामध्ये पुन्हा 2-2 महिने येतं पुन्हा ऋतूची. ग्रीष्म ऋतू, ग्रीष्मामध्ये उन्हाळा. आता वसंत ऋतू म्हणजे झाडाला पालवी फुटते पाडव्यापासून. तर अशा पद्धतीनं मात्र याच्यामध्ये जे 4-4 महिन्याचे ऋतू येते, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, त्याच्यामध्ये पुन्हा 2-2 महिन्याचा पण ऋतू येतो. पक्ष म्हणजे पंधरवाडा, मास म्हणजे महिना. तर तुम्ही महिन्याला पंधरवाड्याला वंदन करू शकते, वाराला वंदन करू शकते, जेवढं येईल तेवढं. पण संकल्पाशिवाय मात्र आपलं कार्यसिद्धी जात नाही. आता तुम्ही ज्या टायमाला मात्र सकाळी उठल्यानंतर दात वगैरे घसते ना, दात मात्र दररोजच घसायचे नसते. तर म्हणून बाबा तर वेगळंच सांगू राहिला आज. आमचे तर डुप्लिकेट दात आहेत, पण आमचे कधीच दात घसत नाही. आणि ज्याने संन्यास घेतला त्याला मात्र कधीच दात घसायचे नाही. वरदान आहे. डोक्यात कंग घालायचं नाही, दात घसायचे नाही. म्हणून नित्य अनुष्ठान. डोक्यात कंग घातला, एखादे 2 केस तुटला, तर 2 जीवाची हत्या केली. आणि दात घसताना ते वाजते का नाही? काय काय वाजले माझ्या वाटते, दात चांगलेच निघाले बा. काय काय माता भगिनी मिसरी लावते दात घसायला, तर मिसरीने कधी दात निघले काय? एवढं मोठं कोकलेट काढलं ते दात घसायला. मिसरीने उलट दात काळे होते. म्हणून दात कधी कधी तुम्ही हे नियम पाळत नाही, म्हणून परेशान. दात केव्हा घसले पाहिजे, केव्हा नाही घसले पाहिजे, याला सुद्धा नियम. दररोजच नाही घसायचे. तुम्ही दररोज दात घसते तरी एखाद्या दिवशी नाही घेतले तरी वास येतो. आणि आम्ही कधी दात घसत नाही तरी आमच्या तोंडाचा वास येत नाही. म्हणून मात्र दात कोणत्या वेळेला घसायचे नाही. आणि दात ह्यामधल्या बोटांनी घसायचे. ब्रशनं दात घसत असले तरी पण मधल्या बोटाने दात चोळा, तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य लाभेल. दात पक्के होईल, तोंडाचे आजार नाही होणार. या बोटामध्ये गुरुचं स्थान आहे शारीरिक स्वास्थ्यासाठी. म्हणून दात घसायसाठी का दात कवा घसायचे नाही. संक्रांतीचा कालावधी, संक्रांती म्हणजे तीळ संक्रांत नाही, तर दर महिन्याला संक्रांत येते. फक्त आपल्याला संक्रांतीचाच कालावधी मात्र माहिती असतं. कधी कधी संक्रांत आली का मग लोक विचारत बघ आम्हाला संक्रांत कोणाकडून आली, कशावर बसून चालली, कोणाकडे पाहते.
म्हणलं भाऊ एवढं खोलत काल होतं तो ती संक्रांत आपल्यावर येऊन ये जप फक्त ते कुणाकडे आली कुणाकडे पाहत गेली तोवर संक्रांत आली मग आणि आलीच होती संक्रांत आपल्यावर. एक वेळेस उन्हाळा मग आता दुष्काळ पडला होता, मका वाळून गेल्या बाजऱ्या वाळून गेल्या, ती संक्रांत आपल्यावर आली ना. म्हणून मात्र जर त्याच्यातलं काही माहिती नसतं तेवढा विचार करायचाच नाही. आपल्या विधीमध्ये मात्र दात घासायची मंत्र आहे, विधीमध्ये कपडे घालायचे पण मंत्र आहे, विधीमध्ये तीर्थ घ्यायचे मंत्र आहे, आणखी मात्र झोपायच्या टायमाला म्हणायचं मंत्र आहे. विधीमध्ये सगळे मंत्र आहे. कपडे घालायचे मंत्र आहे, नवीन कपडे कपडे धुतल्यानंतर सगळे मंत्र पहा तुम्ही विधीमध्ये. म्हणून अशा पद्धतीनं संक्रांतीचा कालावधी एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा सांगणार तुम्हाला. तुमचं कर्ज मिटत नाही, याच्यात मात्र कधी कधी कर्ज नाविलाजाने काढावं लागतं. 13 तारखेपासून तर 18 तारखेच्या आतमध्ये 13 ते 18 मध्ये हप्ता घ्यायचा नाही, देणं घेणं करायचं नाही. 13च्या अगोदर 18च्या नंतर संक्रांतीचा कालावधी राहतो हा 13 ते 18चा. हे उलट मात्र संक्रांत आपल्यावली दरवेळेस मात्र सूर्यनारायण ह्या कालावधीत दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करत असतो. म्हणून संक्रांत द्वितीपाद योग आणि आपलं उपासाचा दिवस व्रत उपास आणि आपल्या घर परिवारातल्या व्यक्तींचा वर्ष श्राद्ध म्हणजे पुण्यस्मरणाचा दिवस, या दिवशी पण दात घासायचे नाही. प्रतिपदा तिथी, षष्ठी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा. आता ही अमावस्याच्या नंतरची आणि पौर्णिमाच्या नंतरची पण प्रतिपदा, षष्ठी, अष्टमी, नवमी, चतुर्थी म्हणजे चतुर्दशी आणि अमावस्या आणि पौर्णिमा याला दात घासायचे नाही. आपल्या जन्माच्या दिवशी दात घासायचे नाही, आपल्या लग्नाच्या दिवशी पण दात घासायचे नाही. आणि चतुर्मास म्हणजे आषाढी एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंत याला चतुर्मास म्हणतात. या कालावधीत पण दात घासायचे नाही. 4 महिने झालं बा, आता कार्यक्रमच झाला. आता आम्ही दात घसत नाही तरी कपाय होईना बशी होईना आम्हाला. तुम्ही 1-2 वेळा दात नाही घासले का झाला कपच झाला तुम्हाला. काच कपन काची बशी. तुम्ही कपशी ना चहा पिते म्हणून तुम्हाला कप होतो. जन्मदिवस, लग्नाचा दिवस, चतुर्मास आणि चुकून सुद्धा रविवारच्या दिवशी दात घासायचे नाही. चुकून सुद्धा रविवारच्या दिवशी दात घासायचे नाही. यामध्ये या बोटाने दात घासायचे मधल्या बोटाने. आणि दात घासताना आता तुम्हाला याच्यात सांगितलं अगोदर, तंबाखू गुटखा खाऊन कुणाकडे थुकायचं आणि दात घासून कुणाकडे थुकायचं. समोर थुकलं तर गुरु महाराज आहे, इकडं उजव्या बाजूकडून जर थुकलं तर पितरे, डाव्या बाजूकडून थुकलं तर कुबेर देवता आहे, इकडच्या बाजूने थुकलं तर घट सांभाळणारी वास्तू देवता आहे, इकडच्या बाजूने अग्नी दिशेकडे थुकलं तर अग्नी देवता आहे, इकडच्या बाजूने थुकलं तर लक्ष्मी देवता आहे. म्हणजेच पश्चिम दक्षिण मध्ये. आता जसं आमचं तोंड मात्र पूर्वेकडचं असं समजा तुम्ही. पूर्वेकडे थुकलं तर सूर्यनारायण आहे, पूर्व दक्षिणच्या मध्ये थुकलं तर अग्नी देवता आहे, दक्षिणकडे थुकलं तर पितर देवता आहे, दक्षिण पश्चिमच्या मध्ये थुकलं तर लक्ष्मी देवता आहे, आणि पश्चिमेकडे थुकलं तर देवी देवता आहे, आणि पश्चिम उत्तरेकडे थुकलं तर श्वासोश्वासाची देवता आहे, उत्तरेकडे थुकलं पैशावाली देवता आहे, आणि ईशान्येकडे पूर्व आणि उत्तरेकडे थुकलं
तर घर सांभाळणारी देवता आहे. खाली थुकलं तर धरती माता आहे. आता तुम्ही म्हणाल मग आता थुकायचं कुठं? तर म्हणून डाव्या बाजूकडून मात्र थकाचं डावी बाजू जी आहे तर ती लक्ष्मीची पत्नीची. म्हणून मात्र लग्नाच्या नंतर पत्नीच्या अंगावरती थुकते ना. दुसऱ्या दिवशी हे झालं का नाही आपलं? पत्नीच्या अंगावर थुकते, कलवरीच्या नाही. पण ते दुसऱ्या दिवशीच, तिसऱ्या दिवशी नाही. तिसऱ्या दिवशी थुकलं मग कार्यक्रम अवघड होऊन जाईल. तसं आपण सगळे आत्मा, सगळे आत्मे, जीवजंतू, सगळ्या आत्म्यांचा पती हा परमेश्वर आहे. सगळ्या आत्म्यांचा पती हा परमेश्वर आहे. म्हणून सगळ्यांची डावी बाजू जी आहे तर ती पत्नीची, उजवी बाजू आपली. म्हणून आपण डाव्या बाजूकडून थुकायचं. तुम्ही म्हणाल मग आता थमक खाऊ ना थुकू मग काय तसंच म्हणते ना लोक. बाबांनी डाव्याच बाजून थुकाय सांगितलं तंबाखू गुटखा खाऊन. परंतु त्याच्यापासून मात्र काय आजार होतात हे फक्त त्या तंबाखूच्या पुडीवरती वाचत जा, नंतर तंबाखू चोळीत जा. त्याच्यावर ते स्पष्ट लिहिलेलं असतं कॅन्सर होईल. तरी आपण म्हणतो बा त्यांचं सांगायचं काम आहे ते झालं का मग मात्र म्हणतो त्यांचंच बरोबर होतं. म्हणून अशा स्थितीमध्ये तर आपल्या डाव्या बाजूकडून खाली तुका आणि एक मात्र पुरीकडं तोंड करून उभं राहिल्यानंतर दास घेताना शक्यतो मात्र ईशान्य दिशेकडे तोंड करा. जेवताना ईशान्य दिशेकडे तोंड करा. दुसरी गोष्ट मात्र